नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता महाशिवरात्री येत आहे लवकरच, म्हणजेच की 15 फेब्रुवारी वार आहे रविवार. या दिवशी आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्री हा जो उत्सव आहे तर तो वर्षातून एकच वेळा येणारा उत्सव आहे, त्यामुळे खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नंदीपक्ष. नंदीपक्ष म्हणजे काय? नंदीपक्षामध्ये आपण कोणत्या सेवा करायच्या असतात? जर नंदीपक्षामध्ये आपण म्हणजेच की महाशिवरात्रीपर्यंत जर काही सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला 100 पटीने मिळत असतं. भगवान शंकराची सर्वात प्रभावी सेवा आहेत. तर अशा कोणत्या सेवा आहेत आणि आपण नंदीपक्षामध्ये सेवा करण्याचं एवढं महत्त्व का दिलं जातं, तर याबद्दलची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता नंदीपक्ष म्हणजे काय? तर आता बऱ्याच वेळा आपण कोणतीही सेवा करत असताना म्हणा किंवा कोणतेही उपाय करत असताना आपण नंदीपक्षामध्ये महादेवाच्या जास्त सेवा करत असतो. आता 15 फेब्रुवारी वार आहे रविवार, तर या दिवशी आहे महाशिवरात्री. आता महाशिवरात्री 15 फेब्रुवारीला आहे, तर 15 फेब्रुवारीच्या 7 दिवस अगोदर आणि नंतरचे 7 दिवस याला मग नंदीपक्ष असे म्हणतात. आता असा जो कालावधी आहे तर हा 15 दिवसाचा कालावधी होत असतो. तर मग 7 दिवस अगोदर तुम्ही सेवा करायची आहेत आणि 7 दिवस नंतर. जर तुमच्याकडून 15 दिवस सेवा करणं शक्य नाही झालं तर तुम्ही 7 दिवस अगोदर सेवा करू शकता महाशिवरात्रीच्या. आणि किंवा मग जर अगोदर सेवा करणं शक्य नाही झालं तर मग महाशिवरात्रीच्या 7 दिवस नंतर सेवा करू शकता. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून तुम्ही भगवान भोलेनाथाच्या 15 दिवस सेवा करायची आहे. तर बरेच वेळा काय होतं की असा एकही व्यक्ती नाही की त्या व्यक्तीच्या कोणत्याही इच्छा नाहीत. माणसाचं मन असं आहे की आज आपली ही इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर उद्या दुसरी इच्छा असते. मन कधीच समाधानी होत नाही. त्यामुळे फक्त आपण सेवा करत असताना कोणतीही मनामध्ये इच्छा व्यक्त न करता मनोभावे सेवा करायची आहे. किंवा आपली कोणती इच्छा आहे किंवा आपले एखादे काम आहे ते काम पूर्ण होत नसेल तर त्यावेळेस आपण भगवान भोलेनाथाच्या जर सेवा केल्या, या 15 दिवस नंदीपक्षामध्ये जर आपण सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला 100 पटीने मिळत असतं. जरी तुमची कोणतीही इच्छा नसेल तरी पण तुम्ही सेवा करू शकता. त्यासाठीच नाही की फक्त तुमची इच्छा पूर्ण व्हायची आहे म्हणूनच आपण सेवा करायची का, तर नाही. आपण मनोभावे सेवा केल्यानंतर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. भगवान भोलेनाथ हे भोळा सांब सदाशिव आहे. तुम्ही कितीही साध्या पद्धतीने सेवा केला तर त्याचं फळ आपल्याला भगवान भोलेनाथ हे नक्की देत असतात. तर आपल्याला काय करायचं आहे? आता एखादं काम पूर्ण होत नसेल त्यावेळेस जर आपण शंकराची सेवा केली तर आता बऱ्याच महिलांचं काय होतं की जर सेवा करत असताना मध्येच जर मासिक धर्म आला तर मग सेवा कशा चालू ठेवायच्या असा बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतो. तर तेवढे 5 दिवस सोडून द्यायचे आहेत. आणि जर तुमच्याकडून शक्य झालं, घरामध्ये इतर व्यक्ती असतील तर त्या व्यक्तीकडून मग आपल्याला सेवा करून घ्यायच्या आहेत. एक दिवस जरी सेवा करायला जमले तरीही चालेल, म्हणजेच की या 15 दिवसामध्ये. आता सुतक वगैरे असेल तर मग सेवा चुकूनही करू नका. आता सेवा करणाऱ्या व्यक्तीने मांसाहार केला जात नाही. म्हणजे जर तुम्ही 15 दिवस सेवा करणार असाल तर 15 दिवसामध्ये चुकूनही तुम्ही मांसाहार करायचं नाही जोपर्यंत तुमच्या सेवा पूर्ण होत नाहीत. आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच की आता पहिल्या दिवशी आपली जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा भगवान भोलेनाथाला सांगायचं आहे. आणि ज्या वेळेमध्ये तुम्ही सेवा चालू करणार आहात, म्हणजे पहिल्या दिवशी जर तुम्ही प्रदोष काळामध्ये सेवा चालू केली तर प्रदोष काळामध्येच 15 दिवस सेवा करायचं आहे. फक्त 5 दिवस वगळायचे आहेत महिलांनी आणि मग परत सेवा तुम्ही नव्याने चालू करू शकता. तर आता सेवेमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की शिवपंचाक्षरी स्तोत्र पठण करायचं आहे. त्यामध्ये नागेंद्रहार आहे, त्रिलोचन आहे. आता हे तर सगळ्यांना माहितीच आहे. तर हा मंत्र आपल्याला दररोज 11 वेळा किंवा मग तुम्हाला जर शक्य झालं तर 21 वेळा किंवा 108 वेळा म्हणायचा आहे. आता जर तुम्ही पहिल्या दिवशी सेवा चालू केल्यानंतर जेवढा वेळ तुम्ही स्तोत्र म्हटलात तर दररोज तेवढाच वेळ आपल्याला पठण करायचं आहे. म्हणजे ही सेवा आपल्याला करायची आहे. त्यामध्ये पहिल्या दिवशी जर तुम्ही 11 वेळा हा स्तोत्र पठण केलात तर मग 15 दिवस 11 वेळाच पठण करायचं आहे. आणि जर 21 दिवस म्हणजेच की 21 वेळा पठण केलात तर 21 वेळाच पठण करायचं आहे. किंवा 108 वेळा पठण केलात तर 108च वेळा. म्हणजेच की याचा अर्थ असा आहे की कोणतेही सेवा करत असताना, कोणताही मंत्र म्हणत असताना
असे नाही की तुम्ही 108च्या जास्त मंत्र म्हणू शकत नाही का? म्हणू शकतो आपण. देवाचे नामस्मरण करण्यासाठी आपल्याला फक्त मोजून नामस्मरण नाही करू शकत, पण पहिल्या दिवशी केलं तर आपण जास्त पण नामस्मरण करू शकतो. त्यामुळे मग फक्त कमी न करता आपल्याला नामस्मरण वाढवायचं आहे. त्यामुळे फक्त 11 वेळा म्हटलं तर दररोज तुम्ही 11 वेळा म्हणायचं आहे किंवा 108 वेळा असा याचा अर्थ होतो. त्यानंतर मग दररोज आपल्याला तेवढाच वेळ पठण करायचं आहे, म्हणजेच की कमी न करता सेवा आपल्याला वाढवायची आहे. आणि त्यानंतरची दुसरी सेवा म्हणजे आता शिवलीला अमृत हा ग्रंथ तर सगळ्यांनाच माहिती आहे. आता बऱ्याच जणांना या ग्रंथाचे पारायण करायचे असते, पण प्रत्येकाला घरामध्ये काही ना काही समस्या असल्यामुळे जर शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही नंदी पक्षामध्ये म्हणा किंवा 7 दिवस जरी शक्य झालं तर या ग्रंथामधील 11वा अध्याय आपल्याला प्रदोष काळामध्ये, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सेवा चालू केलात त्यावेळेसच त्या वेळेमध्येच मग आपल्याला हा अध्याय पठण करायचा आहे, 11वा अध्याय. शक्यतो तुम्ही प्रदोष काळामध्येच सेवा करायची आहे. आता 11वा जो अध्याय आहे तर हा 11वाच अध्याय आपल्याला का पठण करायचा आहे? आता प्रत्येक ग्रंथामधील असे काही अध्याय असतात की त्या अध्यायाचे महत्त्व खूप असते. तर आता या ग्रंथामधील हा 11वा अध्याय जो आहे तर हा अध्याय रुद्र अध्याय असे म्हटले जाते या अध्यायाला. त्यामुळे मग आपल्याला दररोज हा 11वा अध्याय पठण करायचा आहे. त्याचप्रमाणे दररोज आपल्याला अष्टोत्तर नामावली म्हणत, म्हणजेच की एक बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्या घरामध्ये शिवलिंग असते तर त्यावेळेस आता एक शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि शिव अष्टोत्तर नामावली म्हणत बेलपत्र अर्पण करायचं आहे. आपण ज्या पण काही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला भगवान भोलेनाथ नक्की देत असतात, पण आपण ज्या सेवा करत असतो त्या फक्त आपण किती मनोभावे करत असतो हे भगवान भोलेनाथ बघत असतात. कारण की भगवान भोलेनाथ हे तर सगळ्यांनाच माहिती आहेत की शिव जे आहे तर ते सांब सदाशिव आहेत, भोळे आहेत. आपण अंतःकरणातून कोणतीही सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला ती जी आपली कोणती इच्छा असेल तर ती इच्छा नक्की पूर्ण होते. त्यामुळे कोणतीही सेवा करताना आपण मनोभावे करायचं आहे, म्हणजे त्याचं फळ पण आपल्याला मनोभावे मिळत असतं. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत असतो की पूजा वगैरे मांडायची का? तर पूजा वगैरे मांडण्याची आवश्यकता नाही. आता प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग हे असतेच. जरी तुमच्याकडे शिवलिंग नसेल तरी हरकत नाही. जरी तुमच्याकडे शिवलीला अमृत ग्रंथ नसेल आणि तुमच्याकडे 11वा अध्याय तुम्हाला पठण करायचं आहे तर तुम्ही यूट्यूबवरती सर्च करून 11वा अध्यायाचा फोटो म्हणा गुगलवरून घेऊन तुम्ही पठण करू शकता, किंवा एखादा व्हिडिओ असेल तर तो व्हिडिओ पण तुम्ही लावू शकता. शक्य होईल तर मी आवर्जून 11वा अध्यायाचा जो व्हिडिओ आहे, म्हणजेच की 11वा अध्याय आहे त्याचा व्हिडिओ मी अपलोड करेनच. त्यावेळेस मग तुम्ही तो व्हिडिओ लावून पण घरामध्ये प्रदोष काळामध्ये ठेवू शकता. तर आता अशा ज्या ह्या सेवा आहेत तर ह्या सेवा जर आपण केल्या तर आपल्या घरातील वातावरण तर प्रसन्न राहतच असते. कारण की आपल्याकडून दररोज म्हणजे सगळ्या देवांच्या सेवा करणं शक्य होत नाही. आणि नंदी पक्षामध्ये जे आपण सेवा करतो त्याचं फळ तर आपल्याला मिळतच असतं. भगवान भोलेनाथाची कृपा आपल्यावरती राहते. आणि महाशिवरात्रीला विशेष म्हणजे या जर सेवा केल्या तर आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या समस्या उद्भवत नाहीत, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. म्हणून मग आपल्याला ह्या सेवा करणे गरजेचं आहे. तर तुम्हाला ह्या कोणत्या सेवा करायच्या आहेत, नंदी पक्ष म्हणजे नक्की काय आहे, महाशिवरात्रीला आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दलची सगळी माहिती आता तुम्हाला समजलीच असेल. तर जरी तुम्हाला नंदी पक्षामध्ये या सेवा करणे शक्य नाही झालं तरी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी 11वा अध्याय आवर्जून पठण करायचं आहे. आणि जेवढं होईल तेवढा मंत्र तुम्हाला, म्हणजेच की मंत्र जप करायचा आहे. जर कोणतेच मंत्र जप करणं शक्य नाही झाले तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा तरी मंत्र मग आवर्जून म्हणायचा आहे. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.